मित्रांनो, स्पीड ब्रेकरवरून गाडी चालवताना फर्स्ट गिअरचा वापर करायचा का सेकंड गिअरचा? चला थोडक्यात सांगतो. हे सगळं मित्रांनो डिपेंड करतं तुमच्या गाडीच्या स्पीडवर किती आहे. जर स्पीड ब्रेकर असे छोटे असतील, बरोबर, हे नॉर्मल स्पीड ब्रेकर आहे, आणि तुमच्या जर डिझेल गाडी आहे तर तुम्ही आरामात मित्रांनो सेकंड गिअरचा वापर सुद्धा करू शकता. आणि जरी पेट्रोल गाडी असेल आणि तुमचं स्पीड जर 10पेक्षा जास्त असेल त्यावेळेस देखील तुम्ही मित्रांनो सेकंड गिअरचा वापर करू शकता. पण तुमच्या गाडीचं स्पीड कमी झालं आहे, 5चं झालेलं आहे किंवा 10च्या आतमध्ये आलं आहे आणि असं वाटतंय तुमचं की गाडी बंद पडणार आहे, त्यावेळेस तुम्हाला फर्स्ट गिअरचा वापर मित्रांनो केला पाहिजे. पण अननेसेसरी सेकंड गिअरमध्ये गाडी चालवून क्लच दाबून खेचत बसणं हे चुकीचं आहे, जेणेकरून क्लच प्लेट खराब होऊ शकते, ट्रान्समिशनचा सुद्धा प्रॉब्लेम येणार आहे. स्पीड ब्रेकर जवळ येणार आणि तुमचं स्पीड 5च्या खाली असेल तर स्ट्रेट अवेनं सेकंड गिअरवरून फर्स्ट गिअर शिफ्ट करा आणि थोडक्यात क्लच सोडा आणि थोडा ॲक्सिलरेटर द्या. थोडा बोलतोय मी, जेणेकरून गाडी बंद पडणार नाही. आणि जसं तुम्ही स्पीड घ्याल तसं आरामात तुम्ही मित्रांनो ॲक्सिलरेटर देऊन सेकंड गिअरचा वापर करू शकता. मित्रांनो, इतकं सोपं आहे हे. फक्त तुम्हाला ना आयडिया आली पाहिजे. बघा इथे जो स्पीड आहे माझा बघा 10च्या वर आहे, तर देखील मी सेकंड गिअरवरून घेऊन जाते, कारण हे डिझेल इंजिन आहे. कारण लो RPMला याचा टॉर्क सुद्धा चांगला असतो.